टाइम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टीमीडिया प्रोडक्शन यांची निर्मिती असलेल्या गाव या सिनेमाच्या वतीने, सिनेमाच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांचंच आज इथे उपस्थित असलेल्या मीडिया रिप्रेझेंटेटिव्हचं मनापासून स्वागत करते. खरं तर यापूर्वीच आपण या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं तेव्हाही भेटलो होतो. पोस्टरचं तसंच आणखी टीजर असे वेगवेगळे प्रमोशनचे टप्पे असतात. गाव हा सिनेमा 21 जूनला प्रदर्शित होतोय खरा, पण या प्रमोशनच्या वेगवेगळ्या टप्प्यांना गाठण्याच्या आधीच या सिनेमाने वेगवेगळ्या मानाच्या अशा फिल्म फेस्टिवल्समध्ये खूप असे मानाचे तुरे आधीच पटकावलेले आहेत. 21 जूनला प्रदर्शित होणारा गाव हा सिनेमा अनुप जत्राटकर यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि त्यांच्या सोबत खंबीरपणे जे उभे राहिले ते म्हणजेच या सिनेमाचे निर्माते मंगेश नारायण गोटुरे आणि सुमन नारायण गोटुरे. या त्रिकुटासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण एक वेगळा विषय, वेगळी कथा पण हलक्या फुलक्या पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचवायची यांनी ठरवलं आणि हा सगळा घाट घातला आणि आजच्या टप्प्यापर्यंत येऊन ते पोहोचले. त्रिकूट सज्ज झाले, त्यांना इथे इन्व्हाइट करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. मी विनंती करते या सिनेमाचे दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी स्टेजवर यावं. त्यांच्यासोबत या सिनेमाचे निर्माते मंगेश गोटुरे आणि सुमन गोटुरे. जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करूया. खरं तर निर्माता दिग्दर्शक हे एकत्र येऊन असा काहीतरी सिनेमा तयार करायचा म्हटलं की बऱ्याच गोष्टी असतात. आपला सिनेमा आहे, आपण इथे दणक्यात उभं राहूया. हा सिनेमा 21 जूनला प्रदर्शित होतोय, पण खरं तर असा एक वेगळा विषय घेऊन ज्या वेळेला निर्माता शोधत असतो त्यामुळे खरं तर धडकी भरायचंच काम असतं, ते सापडणं खूप कठीण असतं. पण तुम्हाला सापडलं यासाठी तुमचं आधी तर अभिनंदन. आणि आजच्या दिवसापर्यंत आणि 21 जून पर्यंत हे टिकून राहिलंय तुमचं त्रिकूट, यासाठी ही शुभेच्छा. खरी ही भेट कशी झाली आणि ही कॉन्सेप्ट मंगेश सरांपर्यंत कशी गेली किंवा तुमच्या दोघांनी मिळून हे ठरवलं का, हे आम्हाला जाणून घ्यायचं. नमस्कार. बरोबर 16 वर्षांतर आपण सगळे भेटतोय. आपण तुमच्या उत्साहाने ते जमलेला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. मी आणि मंगेश आम्ही एका वेगळ्या स्क्रिप्टवर काम करत होतो. आयुर्वेदावरती ती बेस्ट अशी स्क्रिप्ट होती, पण त्याचं बजेट काही कोटींमध्ये होतं. त्यामुळं पहिल्याच प्रयत्नात मला असं प्रोड्युसर मिळणं जे कोटींमध्ये पैसे लावेल हे पॉसिबल नव्हतं. आणि आम्ही एका फुटबॉलवरच्या स्क्रिप्टवरती काम करत होतो, एका शॉर्ट फिल्मवरती. तेव्हा मंगेश त्याची को प्रोड्युसर होते. तेव्हा आमची भेट झाली तिथं. आणि जी मी स्क्रिप्ट लिहित होतो ती मी बंद केली. म्हटलं आता ती मोठी बजेटची नाही होऊ शकत. आणि त्यानंतर आमची भेटमध्ये वर्षभर नाही झाली. आणि मंगेश अचानक एकदा कोल्हापुरात मला भेटले आणि म्हणाले की अरे काय तुझ्याकडे आहे का, मी इंटरेस्टेड आहे करायला. मग तेव्हा मी चंद्री नावाची माझी एक शॉर्ट फिल्म होती जी मी फिल्ममध्ये कन्वर्ट करत होतो. त्यावेळी त्यांना म्हटलं की आहे बाबा अशी एक स्क्रिप्ट आहे शॉर्ट फिल्मसाठी, पण मी त्याचा फिल्ममध्ये कन्वर्ट करतो. त्यांनी होकार दर्शवला. त्याच्या फॅमिली कुटुंबाने काकाने ठीक आहे म्हणजे तुम्ही चला पुढे चला. मग तिथून आम्ही आता गेले 6 वर्ष सोबत आहोत. क्या बात आहे. म्हणजे खरं पण मंगेश सर, तुम्हाला विचारायचंय की का असं वाटलं या क्षेत्रात यावं, काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी वेगळं आणि एक मनोरंजनाचं क्षेत्र आहे. खरं पाहायला गेलं तर या क्षेत्रात प्रत्येक टप्प्यावर रिस्क आहे, पण तरीही असा एक खूप छान नाजूकसा पण अलगद असा विषय घेऊन तुम्ही उतरलात, तर त्यासाठी ही शुभेच्छा. पण का वाटलं हे करावं? मी याच्या आधी शॉर्ट फिल्म्स केलेल्या होत्या, थोडाफार अनुभव होता, पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये येताना जे काही आता मॅडम म्हटले की रिस्क आहेत, भरपूर आहे. रिस्क या प्रत्येक फॅक्टरमध्ये असतात, फक्त याच्यामध्ये थोडेसे रिस्क कॅल्क्युलेट नाही करता येत, तर हा सगळ्यात मोठा याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जर का आपण मार्केटिंग किंवा जर का आपली टीम जर का चांगली असेल, प्रोडक्शन जर का चांगलं असेल, जसं आता आपल्यासोबत जेवढी इथं मंडळी वगैरे आहेत त्यांनी आम्हाला एवढा सपोर्ट करतायत. अनुपने सपोर्ट केला, आईवडिलांनी सपोर्ट केला, कैलास साहेबांनी पण सपोर्ट केला. जर का एक टीम वर्क म्हणून जर का आपण एखादा प्रोजेक्ट करत असेल ना, तर तो रिस्क फॅक्टर फार कमी होतो आणि तो आता आमच्या याच्यामध्ये नसल्यासारखा आहे. त्याच्यामुळे आम्हाला तर फार आनंद होत आहे की आमचा पिक्चर आता या स्टेजपर्यंत न्यूज पोहोचलाय, 31 तारखेला रिलीज होत आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे एक वेगळा सब्जेक्ट घेऊन मला काम करायला मिळते, याच्याबद्दल मला फारच छान वाटत आहे. आम्ही सगळेच पिक्चर इथनं पुढं प्रत्येक पिक्चरला भलेही स्टोरी वेगळी असेल, आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी कामानिमित्त आम्ही एकत्र असणारच आहोत असं आमचं ठरलेलं आहे. कारण की आमच्यात भांडण नाही झालं म्हणून.
आज आता आपण प्रमोशनला भेटलोय म्हणून खरं तर हे कॉन्फ्लिक्ट होत असतातच. मग ते कदाचित वैचारिक मतभेद असतील, काही महत्त्वाचे निर्णय असतील असतो, ह्या सगळ्यांमध्ये काही ना काही गडबडी होतच असतात. आजच्या दिवशी आपण सगळं छान बोलणार आहोत, पण तरी पण मला जाणून घ्यायचंय की असं काही झालं का, कुठे अडकली का गाडी? सगळ्यात महत्त्वाचा मी सगळ्याचे आभार मानतो की आमच्या टीममधले जे काही मेंबर्सने आम्हाला कोऑपरेट केलं ते फार चांगल्या पद्धतीने केलं. इव्हन ते डायरेक्ट असू दे, इनडायरेक्ट असू दे, कोणी असू दे. दुसरा विषय आहे की असं म्हणतात की टीममध्ये एक तरी काहीतरी खटका निघतो. तर आम्ही आमचा स्वतःहून सांगू शकतो की आमच्या टीममध्ये असं एकही मेंबर नव्हता. इव्हन लाईटमन असू दे, कॅमेरामन असू दे, स्पॉट बॉय असू दे, कोणी असू दे, आमच्या टीममध्ये PR टीम आहे, व्हॉट एव्हर काही असू दे, तर आमच्या याच्यामध्ये कुठल्याच लेवलला कुठल्याही क्षणी काही वादविवाद नाही झालेले. मला याचा फार अभिमान वाटतो की कदाचित आमचा हा पहिला पिक्चर असेल की ज्याच्यामध्ये आमच्यात काहीच भांडण नाही झालेली. त्याच्यामुळे आणि अनुपला पण मी मनापासून धन्यवाद करतो की अनुपनी पण त्या पद्धतीने ती स्क्रिप्ट पुढे नेली पूर्णपणे. आता शेवटाला आपण आलेलो आहोत आणि त्या रिलीजच्या क्षणापर्यंत पण आम्ही एकत्र आहोत आणि पूर्ण टीम आमची एकत्र आहोत. सगळीजण आम्हाला चांगल्या पद्धतीने सपोर्ट पण करत आहेत. जे टीम मधले प्रत्येक मेंबर जे आहेत त्या प्रत्येक मेंबरचा आम्हाला अजूनपर्यंत साथ आहे या प्रोजेक्टसाठी. त्याच्यामुळे मी पण त्यांचा धन्यवाद म्हणतो. खूप छान राहिलं, ती पण चांगली खूप छान राहिलं. ऍक्च्युअली पहिल्या दिवसानंतरची आमची जी म्हैस होती, जो फुलवाना होतं, ती कट म्हटली की थांबायची. इतकं तिला हॅबिशन झाली आणि कैलास सर नुसतं दोरी पण निघाली ना ती त्याच्यामागे जाऊन इनिशियल पोर्शनला थांबायची. आम्हाला अजिबात नाही त्रास झाला. म्हणजे रेडा असेल किंवा म्हैस असेल, दोघांनीही नाही त्रास झाला. सुदैव. म्हणजे तेही मला वाटतं रुळले होते की या टीमला आपल्याला कोऑपरेट करायचंय. खूप छान कोऑपरेट केलं. क्या बात आहे. थँक्यू सो मच. मला वाटतं तुमच्या कुटुंबासाठीच तर तुमच्या शुभेच्छा या सिनेमाच्या सगळ्या टीमला आम्हाला हव्या आहेत आजच्या दिवशी. पिक्चर हा क्षेत्र नाही तरी पण हा जिद्दीनं पुढे जाऊ मला आत्ता कळू शकतंय की त्या खरंच खूप भावूक झालेल्या आहेत आजच्या दिवशी आणि हे कुठल्याही आईला, कुठल्याही कुटुंबाला हे प्राऊड फिलिंग असूच शकतं. ही थोडीशी भावूक झालेली आहे त्याच्यामुळे थोडंसं तिला बोलताना होते. खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या मुलासाठी तुमचा आशीर्वाद आहे. थँक्यू सो मच काकू. प्लीज तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. सिनेमाची कथा पण मला वाटतं जवळपास अशीच भावनांची गुंफण घातलेली आहे. पण त्यातले वेगवेगळे हलके फुलके असे कंगोरे आपल्याला 21 जूनला पाहायला मिळणार आहेत. पण आजची जी खरं तर आजचे जे हे क्षण होते ते क्वचितच आपल्या समोर येत असतात. प्रत्येक कुटुंबाला, निर्मात्याला, दिग्दर्शकाला, सिनेमाशी बांधल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कुटुंबात त्यांचे जे कुटुंब आहे ते सपोर्ट करत असतं. भावना त्यांच्याही दाटून येत असतात. पण आज खरं तर या आईचं कौतुक, भावना ह्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. मला वाटतं हे एक प्रकारचे आशीर्वाद आहेत, हे आनंदाश्रू आहेत आणि ते सगळ्या टीमसाठी आहेत. आपण पुढे वळूयात या थोड्याशा इमोशनल क्षणातून आणखी थोडं पुढे जाऊ. दर्शकाने सांगितलं की सगळे फार कोऑपरेटिव्ह होते. तर या सिनेमाचे एक मुख्य कलाकार ज्यांनी या सिनेमात खरंच खूप मन लावून काम केले हे आम्ही ऐकलंय. दिग्दर्शक, निर्माते सगळेच त्यांचं कौतुक करतायत त्यांच्या अपरूपशाही. सो मी आता विनंती करते कैलाश वाघमारे आणि सायली बांदकर या दोघांनाही इथे येण्याची मी विनंती करते. आणखी एक आवर्जून सांगावं असं वाटतंय, सायली म्हणजेच अतिशय मानाची जी सवाई एकांकिका महोत्सव असतं त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार तिने पटकावलेला आहे. आणि या सिनेमाच्या निमित्ताने कैलाश वाघमारे जे या सिनेमाचे नट आहेत, मुख्य भाग ते यामध्ये मुख्य भूमिका ते साकारत आहेत, त्यांनी ऑलरेडी या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार पटकावलेला आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक झालं पाहिजे. 21 जूनला हा सिनेमा रिलीज होतोय. कैलाश, जसं की आत्ता अनुप सरांनी सांगितलं, निमित्ताने आणखी काही शिकायला मिळालं. हो, शिकायला तर प्रत्येक सिनेमातून मिळतंच आपसुकच. या सिनेमातनं खूप शिकलोय मी. अनुपकडनं तर खूपच शिकलोय. रेडा म्हशीकडनं जर तो ऍक्टिंग करून घेऊ शकतो तर माझ्याकडनं अगदीच खरंच थँक्यू अनुप. आणि मंगेश, खरंच मला तुझ्याविषयी खूप प्राऊड फील होते आज, कारण आईच्या डोळ्यात जे काही अश्रू आले आज
मला माझ्या आईची आठवण झाली खरं म्हणजे या निमित्तानं. पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, तर त्यातला तू एक निघालास. खरंच छान वाटते मला की मी तुझ्या प्रोजेक्टचा भाग आहे आणि या प्रोजेक्टचा मी भाग आहे. ज्यानं आईला समोर केलं असा तू पुत्र आहेस. हा, तर आपल्या प्रश्नाकडे येऊयात मूळ की नाही, मी माझ्या घरी गाई गुरं आहेत, ढोरं आहेत, कोंबड्या आहेत, बकऱ्या आहेत आणि मी हे सगळं खूप जवळून बघितलेलं आहे. हे जगणं मी खूप जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नव्हतं. नवीन हे होतं की याची ऍक्टिंग करायची होती. असं म्हणतात जे नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात, तर हे माझ्या पाण्यात पण होतं आणि खाण्यात पण होतं. त्यामुळे मज्जा आली आणि मला वाटतं तो जो पुरस्कार मिळाला होता तो त्याचं स्क्रीनिंग बघा योगायोग किती छान असतो. त्याचं स्क्रीनिंग याच थिएटरला होतं आणि इथेच मला तो पुरस्कारही मिळाला होता गाबसाठी. आणि आज आपण इथेच उभे आहोत. हा खूप छान योगायोग आहे. तर मजा आली. सायली पण खूप भन्नाट होती. तिचा पहिला जरी सिनेमा असला तरी ती एवढी कॉपरेटिव्ह होती फिल्मच्या वेळेस की मला वाटलंच नाही की तिचा पहिला सिनेमा आहे. मला वाटत होतं माझाच पहिला सिनेमा आहे हा. तर मजा आली. आणखी एक प्रश्न मला सांगून ठेवलं होतंस का की कट बीटला माझ्यासोबत कट करायचं आणि सगळं थांबवायचं लगेच, असं काही झालं होतं का? कसं जुळवून आणलं? कुणाच्या म्हणजे सरांच्या की नाही, रेडा आणि म्हस हे माणसांना ओळखतात, प्राणी माणसांना ओळखतात. म्हणजे मी रात्रीच प्रवास करून आलो तर एक बैल होता आणि आमच्या घरी रेडा आहे आणि रेडा आणि बैल सोबत झोपल्या जातात आजही माझ्या गावी चांदेला. तर तो बैल शेजारचा जो होता त्याने शेतात नेला होता कामाला आणि तो राहतच नव्हता. तर त्याने रात्री 11 वाजता फोन करून भावाला माझ्या बोलवून घेतलं आणि माझा भाऊ त्या शेतात गेला. तो बैल हाती लागत नव्हता. तर त्याला माणूस कळतो, जोही प्राणी असतो त्याला माणूस कळतो. तो माणसाला बघतो आणि तो शांत होतो, तो थांबतो. तर माझी प्राण्यांशी खूप चांगली जमती, माणसांशी खूप चांगलं जमतं माझं. तर प्राण्यांशी खूप चांगलं जमतं आणि मला वाटतं तेच असेल की प्राण्यांना कळतं हा माणूस आपल्यासाठी चांगला आहे किंवा हा हार्मफुल नाही, सेफ आहे. क्या बात असा होता. तुला म्हैस रेडा गाणंही येत असं त्यामध्ये. माझा अनुभव हा खूपच छान होता. माझी पहिली फिल्म आहे, म्हणजे काय म्हणतात डेब्यू आपण ज्याला म्हणतो तसा हा डेब्यू आहे. आणि त्यासाठी मी माझे दिग्दर्शक अनुप जत्राटकर आणि माझे प्रोड्युसर मंगेश कोटुरे यांचे मनापासून आभार मानते. अँड ऑफकोर्स कैलाससारखा अनुभवी नट आहे जो तुम्हाला मार्गदर्शन करतो वेळोवेळी. सेटवर त्याच्यासोबत काम करायला फार मजा आली. आणि रेडा म्हैस हे माझं कल्चर नाही आहे, पण खूप सोपं झालं मला कैलाशमुळे, माझ्या डिरेक्टर, प्रोड्युसर आणि DOP ऑल ओव्हर माझी सगळी टीम आहे त्यांच्यामुळे. सो माझा अनुभव खूप छान होता आणि मला एक नवीन एक्सपिरियन्स मिळाला. सायली यामध्ये करायचं आहे म्हणजे लिरिक्स म्हण किंवा कोरिओग्राफी याबद्दल. आमचं गाण्याची नृत्य दिग्दर्शिका आहे त्या कृपा खामकर आहेत. आणि म्हणजे माझं तर थोडं तरी डान्स मिस्टेक आहे, मी शाळेत केला होता. कैलाश म्हणजे काही नाही. सो मग आम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागली त्या गोष्टीची. दोघांना सिंक्रो करावं लागलं कारण ऍक्ट करताना वेगळी गोष्ट असते आणि जेव्हा तुम्ही डान्स किंवा ते वेगळं असतं सगळं त्याचं दिग्दर्शन. सो पूर्वाताईने आम्हाला फार नाचवलंय तेव्हा तिच्या स्टुडिओमध्ये. आणि ऑफकोर्स ती खूप छान आहे माणूस म्हणून आणि कोरिओग्राफर म्हणून सुद्धा. क्या बात आहे. हे गाणं आपण लवकरच पाहणार आहोत. पण कैलाश म्हणजे असं तू म्हणाल्यानंतर जो पॉज घेतलाय तर आम्हाला ते गाणं आणि कैलाशचा डान्स असं दोन्ही पाहायचंय. म्हणजे माझं डान्स असं काही माझं आणि डान्स खूप दूरपर्यंत नातच नाही अजिबात. त्यामुळे तिला माझा डान्स बघून माझी रिहर्सल बघून हसायला आला असं बहुतेक. नाही पण मला वाटतं कैलाशने खूप छान कॉपरेट केलंय त्याच्यामध्ये आणि छान छान बोलायचं. नाही धरत मी. याच क्षणी मी थँक्यू सो मच तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. प्लीज स्थानापन्न हा. सायलीसाठी हा पहिला सिनेमा आहे, कैलाश सरांसाठी वेगळा अनुभव आहे आणि नक्कीच या सिनेमातून त्यांना भरपूर यश मिळो ही शुभेच्छा देतेच. आणि आपल्या पुढच्या टप्प्याकडे ज्या सोहळ्यासाठी आज आपण एकत्र आलो आहोत तिकडे आपण वळूयात. म्हणजेच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आपण आता इथे संपन्न करणार आहोत. तत्पूर्वी या सिनेमातली कमाल अशी 2 गाणी देखील आपण इथेच पाहणार आहोत. सो आधी आपण गाणी पाहूयात आणि त्यानंतर गाव या सिनेमाचा ट्रेलर आपण पाहणार आहोत. बोला गणपती बाप्पा. लाईट्स ऑफ. पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की हा सिनेमा नात्यांची पण एक
अलगद रेख यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हळूवार मला वाटतं बऱ्याच गोष्टी यामध्ये उलगडत जाणार आहेत प्रेक्षकांसाठी. फक्त रेडा किंवा मग दादू फुलवा यांचं काय होतं असं नाही, तर अनेक पैलू या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील 21 जूनला. पण आत्ताच आपण जशी या सिनेमातली 2 गाणी ऐकली, तर या गाण्यामध्ये म्हणजे सिनेमातील सगळ्याच संगीताची बाजू जी आहे, मला आत्ता विशेष करून उल्लेख करावा असा वाटतो. सगळे जरी उपस्थित नसले तरी या सिनेमातील गाणी, संगीत, साऊंड डिझाईन या सगळ्याची जबाबदारी चंद्रशेखर जनवाडे यांनी सांभाळली आहे. आणि या सिनेमातील गाण्यांना आवाज मिळालाय रवींद्र चांदेकर, आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी आणि सावनी रवींद्र. आणि त्यापैकी प्रसन्नजीत कोसंबी आपल्या सोबत इथे उपस्थित आहे. सो मी त्यांना इथे येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया. आम्हाला सगळ्यांना हे जाणून घ्यायचंय, यातलं जे गाणं आहे हा प्रवास किंवा या सिनेमाचे तुम्ही कसे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि गाव हा सिनेमा 21 तारखेला रिलीज होतोय. खरं तर मंगेश सर आणि अनुप, तुमचं एक स्वप्न पूर्ण होतंय आणि ते स्वप्न आज इथंपर्यंत पोहोचतानाची जी काय धडपड आहे, जी काय तळमळ आहे, आणि तुमच्यासोबत फक्त तुम्ही दोघेच नाही तर यांच्यासोबत त्यांची टीम आहे. ज्या म्हणजे मी मुंबईत बसून व्हॉट्सअपवर ते व्हिडिओज, तुमचे फोटोग्राफ्स बघत असतो, ज्या पद्धतीनं तुम्ही धडपडताय, खरं तर अशीच धडपड करत मीही मुंबईपर्यंत पोहोचलो होतो. आणि तशीच तळमळ मी आज तुमच्यामध्ये इतके वर्ष बघतोय. आणि 21 तारीख खरंच खूप महत्त्वाची आहे तुमच्यासाठी आणि आपण सर्वांसाठीच. आणि त्याबद्दल 21 तारखेला ही फिल्म रिलीज होते, त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. आणि त्याचं श्रेय तुमच्या संपूर्ण टीमला आहे. प्रत्येकाची मला नावं माहिती नाहीत. आणि एक छान रोमॅन्टिक गाणं. एकतर मी ज्या भागातून आलोय, कोल्हापूर साईडचा हा संपूर्ण सिनेमा आहे आणि अनुपनी पण माझा प्रवास संपूर्ण बघितलेला आहे. त्यामुळं रवींद्र सुतार, जे चंद्रशेखर जनवाडे सरांबरोबर ज्याने काम केलं, त्यांनी मला खरं तर कॉन्टॅक्ट केला. आणि चंद्रशेखर यांच्यावरून मी अजून बरीच गाणी गायलेली आहेत. त्यांच्या तिथले लोकल जे प्रोजेक्ट असायचे त्यावेळी मी तिकडे गायचो. तर त्यांनी लक्षात ठेवून मला या सिनेमासाठी बोलवलं आणि आता जे रोमॅन्टिक गाणं तुम्ही ऐकलं ते मला गायची संधी मिळाली. आणि मी पण वाट बघत होतो की हे माझं गाणं हीच म्हणजे असं सॉफ्ट रोमॅन्टिक गाण्याची माझी एक स्टाईल आहे, जी ऑपॉर्च्युनिटी मला बऱ्याच वर्षांनी मिळाली होती. तर ते गाणं रिलीज होतंय याचा पण आनंद आहे. आणि एका धडपडणाऱ्या आणि एक मोठं स्वप्न बघणाऱ्या टीमचा मी भाग आहे, याचा अभिमान आहे मला. खूप खूप अभिनंदन. आणि 21 तारखेला नक्कीच या सिनेमाला भरपूर यश मिळो हीच खात्री आणि हीच शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. 2 लाईन मी तुमच्यासमोर सादर करतो प्लीज. मला वाटतं मगाशी जसं निर्माते म्हणाले की हा सगळा टीम वर्क आहे, तसं कुणाला काही सांगायची आणि काही वेगळी विनंती करण्याची गरजच नाही पडत आहे. स्वतः होऊन हा सिनेमा आणि या सिनेमातील लोक सगळे कलाकार किंवा तंत्रज्ञ उत्साही आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. हे बसाडया काळ जात मनाच्या या बाबरात, फिरतीच पीक बघ लागलं डुलू. जरा टाळ्या होते. हे बसाडया काळ जात मनाच्या या बाबरात, फिरतीच पीक बघ लागलं डुलू. कसं काय सुधरना दिसरात उमजना, लागली या डोसक्यामध्ये कीड बळबळू. हे असं काय झपाटलं मला दे कळू, सुटलं या बैल भरमानी जुळजुळू. इसकुट झाला या संध्या जीवाचा, काळजाला लागलं या फिरतीच जळू. हे तुझ्या पायी मन झालं येडर खुळ, तुझ्या पायी मन झालं येडर खुळ, तुझ्या पायी मन झालं येडर खुळ, तुझ्या पायी मन झालं येडर खुळ. क्या बात है. थँक्यू सो मच. खरं तर आम्हा सगळ्यांसाठी मेजवानी ठरली आहे की गाणं पाहणं आणि लाईव्ह इथे ऐकायलाही मिळणं. खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा प्रसन्नजीत आणि थँक्यू सो मच. प्लीज बी सीटेड. थँक्यू सो मच. या सिनेमाचे डीओपी सुद्धा आता आपल्यासोबत इथे उपस्थित आहे. मी त्यांना इथे येण्याची विनंती करते. वीर धवल पाटीलजी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण गावातील सगळा गाभारा गावच्या निमित्त
निमित्ताने त्यांनी आपल्याला दाखवलेला आहे आणि या सिनेमाच्या निमित्ताने आपण तो पाहणार आहोत. काही अडचणी आल्या का? म्हणजे त्या येतच असतात, पण त्या कशा तुम्ही हँडल केल्या? नाही, अडचणी तर सगळ्यात मोठ्या गोष्ट बजेटचीच असते. आपल्याला खूप वाटत असतं की म्हणजे एखादा सीन आहे अंगणात, घराच्या अंगणात आपण सीन सुरू करतोय आणि 15 मिनिटात काहीतरी घडतंय तिथं आणि तो सीन संपून जातो. तो शूट करताना 4 ते 5 तास जातात. म्हणजे सकाळी 9 वाजता आपण जे सनलाईट जी असते, ज्या अँगलला सन असतो, सूर्य असतो, तिथून सुरुवात केलेली असते आणि छोटीशी घटना दाखवताना आपल्याला 4-5 तासात सूर्य इकडचा तिकडे झालेला असतो आणि ते कंट्रोल करता करता काही गोष्टी. आता ठीक आहे, गाव ज्यावेळी शूट झालं त्यावेळी हिवाळ्याचे दिवस होते, सन अँग्युलर होता, त्यामुळे खूप मदत झाली. आणि पण इतर वेळी आपण असं करू शकत नाही, जसं संजय बंजाळींचा ऐकतो आपण, एकच सीन केला दिवसात किंवा एका शॉटसाठी थांबले दुसऱ्या दिवशी घेतला, तेवढं नाही मराठीमध्ये किंवा मराठी सिनेमे करताना आपल्याला खूप काही चॅलेंजेस असतात. दुसरी गोष्ट, शॉर्ट टेकिंग आपण बघतो आपल्या सिनेमांची. आता बघतोय आपण पुष्पाचं कौतुक करतोय, इतर सिनेमाचं कौतुक करतोय. आपल्याकडे ते इक्विपमेंट्स असतील, थोडा वेळ असेल, एखादा शॉर्ट असा डिझाईन केलाय, तो पूर्ण शॉर्ट तो म्हणजे घेण्यासाठी, चित्रीकरण करण्यासाठी वेळ लागणार असतो. तेवढा वेळ आपण नाही ऑफर करू शकत. आपल्याला लवकर संपवायचं असतं. बरंच म्हणजे सुरुवातच अशी असते की आजच्या दिवसात एवढे सिने आणि आज ते संपवायचे. गाणं एकच दिवस मिळतं, खूप क्वचित असते. एखादं उदाहरण असेल, ते 4 दिवस एक गाणं शूट करत असतील, तर मग त्यामुळे त्या गाण्याचं चित्रीकरण म्हणजे सिनेमॅटोग्राफी होतच नाही तिथं, ते शूटिंग होतं फक्त. म्हणजे आता ताई माझ्या जसं तुम्ही म्हणालात, मला माहिती नाही माझ्या बोलण्याचा इथं कितपत परिणाम होईल. आज संदीप मिळाले बोलतो थोडं. ताई म्हणाल्या की वाद झाले नाही, मंगेश बोलला वाद झालंच नाही. कसे होणार? इतकं जपले सगळे एकमेकाला, वाद होणारच नाही. ऍक्च्युअली क्रिएटिव्ह गोष्टीवरती काम करताना तुमचा वाद म्हणजे सुसंवाद जितका महत्वाचा आहे, तेव्हा विसंवाद पण तितकाच महत्वाचा आहे. विसंवाद पण एक संवादाचाच भाग आहे. मी बघायचो माझे गुरु निर्मल ज्यांनी नितीन चित्रकर देसाईबरोबर किती वाद घालायचे त्यांच्या सेटवरती, ते प्रोड्युसर असताना. पण संध्याकाळी दोघे एकत्र, ते कधी असं नाही झालं की मग दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही प्रोजेक्ट सोडलाय किंवा काय. मला आजकाल एक खूप दिसायला लागलं मराठी सिनेमामध्ये, सगळीकडेच मी बघतोय की थोडंसं काहीतरी खटकलं की झालं, मग अगदी त्या लोकांची क्रेडिट्स न देणे काहीतरी होतं फिल्ममेकर्सकडून. पण सुदैवानं आमच्या इथे काही त्याच्या गोष्टी नाही आहेत आणि खरंच कित्येक वर्षापासून अनुपचं माझं म्हणजे घरगुती रिलेशन झालं. म्हणजे अनुप इतकं, माझी आई त्याच्या इतकी जवळची, त्याची आई माझ्या इतकी जवळची, इतकं. आज सकाळी निघताना पण माझ्या आईने फोन केला नव्हते. तर असं खूप वातावरण कमी मिळतं. पण मला असं वाटतं की वाद थोडंसं व्हायला पाहिजे. आणखी एक गोष्ट, गाणं ज्यावेळी पहिलं गाणं लव सॉन्ग ज्यावेळी आलं त्यावेळी खूप माझ्या जवळच्या मित्रांनी माझी तारीफ केली. माझ्या क्षेत्रातल्या म्हणजे माझ्या फील्डमधल्या लोकांनी माझी तारीफ केली, माझ्या गुरुंनी वगैरे. पण मला असं नेहमी वाटतं, जे गाईड पिक्चरमधलं तेरे मेरे सपने होतं किंवा कागज के फूलमधलं वक्ती के असं असतं, तर गाण्यामध्ये कथा पाहिजे आपल्याला. पण माहित नाही का, आता सगळ्यांसाठीच मी बोलतोय, तर हे माझ्या सिनेमालाच मी बोट दाखवतोय, सगळं आनंदाचं वातावरण आहे आणि मी काहीतरी बोलतोय असं नाही गोष्ट. मी आजकाल बघतोय गाण्यामध्ये एक, म्हणजे मला ते नाही भावत ती गोष्ट की एक हिरो चाललाय हायस्पीडमध्ये 72 फ्रेममध्ये शूट करायचं आपण, एक हिरो तिकडून येते, गवत उडतंय, फुलं उडतायत, तेच त्याच गोष्टी. मला खूप ते थोडं मिसिंग फॅक्टर वाटतं मला. बाकी मी खूप मजा केली या सिनेमामध्ये, कारण गडिंग्लजचं वातावरण म्हणजे मला आजही वाटतं, आपण आता बघतो गावागावामध्ये इतकं बदल झालाय, सगळं डेव्हलपमेंट झाले, घरं बंगले सगळ्या गोष्टी. आणि गडिंग्लजची घरं मात्र तशीच आहेत. जरी नवीन घरं जी बांधतात ना लोक, तिथला एक पर्टिक्युलर एक दगड आहे, त्याची पावडर केली जाते, त्याच्यापासून कलर करतात. किंवा ती मातीची घरं अजून पण ते पडवी वगैरे सगळं तसंच करतात. इतकं सौंदर्यशास्त्र जे बोलतो ना आपण, तर त्यांनी जपलंय त्या भागातल्या लोकांनी. गडिंग्लज असेल, चंदगड असेल, त्या भागातल्या लोकांनी. मला त्याचं खूप विशेष कौतुक वाटतं आणि त्यामुळे चित्रीकरण खूप छान झालं सिनेमा. वेल, अशा प्रकारे आपण या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा इथे संपन्न केलाय. पण सिनेमा सगळ्यांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं असतं आणि ती महत्वाची जबाबदारी पॅनोरामा स्टुडिओज सध्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन आहेत. आणि या स्टुडिओजचे मुरलीधर चटवानी जी सध्या आपल्या सोबत आहे, मी त्यांनाही विनंती करते की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. सर, हम जानना चाहते हैं कि ये सिनेमा आपने डिस्ट्रीब्यूट करने के लिए क्यों चुना, क्यों लगा कि इस सिनेमा के साथ आपको जुड़ना है? तो हम डिस्ट्रीब्यूशन में काफ़ी काम करते हैं. पैनोरामा साल में बहुत सारी लैंग्वेजेस के मिला के टोटल 50 से 60 फिल्में रिलीज़ करते हैं.
मराठी एक बहुत मेजर लैंग्वेज है हमारे लिए, बिकॉज हमारी ऑफिस भी यहाँ पे है और महाराष्ट्र में, और मैं पैदा भी यहाँ हूँ, हम सब बड़े यहाँ हुए हैं, तो इट इज़ वेरी क्लोज टू अवर हार्ट। तो जब गणेश जी ने मुझे बोला, गणेश गारवाड़ी जी ने, कि ये एक घाव करके सिनेमा है, अगर मेरा वर्ड रॉन्ग होगा तो मुझे आई एम वेरी सॉरी फॉर इट, बट वो छोटा सिनेमा है, इन्होंने बहुत मेहनत करके बनाया है, बट इनको एक ऐसी कंपनी का सपोर्ट की ज़रूरत है जो वो सिनेमा को थोड़ा सा पुश कर सके। तो मैं गणेश गारवाड़ी से बहुत क्लोज हूँ, हमने काफ़ी सारी पिक्चर साथ में की हुई है, तो आई वेंट विथ हिज, उन्होंने पिक्चर देखी थी, मैं उनके जो गट फीलिंग को बहुत मानता हूँ, तो मैं उनके गट फीलिंग पे गया और फिर मैं मंगेश से मिला। मंगेश आए फर्स्ट डे पे ही बहुत क्लियर थे कि सर मेरे को कहीं और जाना नहीं है, मैं आपके साथ काम करने वाला हूँ, आप बताइए कैसे करना है मुझे, एंड वी आर रेडी टू इट, हमारे पास ये बजट है, आप कीजिए। सेम डे उसने बोला कि मुझे आज ही एग्रीमेंट करने के जाऊँगा, मैं वापस जा रहा हूँ गाँव, मुझे और कहीं जाना नहीं है, ही वाज सो क्लियर अबाउट इट, तो वो मुझे अच्छा लगा। एक उसी दिन पे आई थिंक क्लोज कर दिया, और उसी दिन पे हमने एग्रीमेंट भी साइन कर दिया, उन्होंने हमको कंफर्मेशन भी दे दिया, सब कुछ एक ही दिन में कर दिया। पहली बार हुआ है हमारे साथ कि एक ही दिन में सब कुछ क्लोज हो गया। क्या बात आहे, मला वाटतं करेक्ट बिझनेस माइंड इकडे चाललेलं आहे, ते शेवटापर्यंत कुणाचं कुणाशी काहीच भांडण झालेलं नाहीये। याच नोटवर मी अख्ख्या टीमला, या गावच्या संपूर्ण टीमला स्टेजवर येण्याची विनंती करते। मीडियासाठी आपल्याला एक फोटो हवाय, जो छान, जे काहीच झालं नाही आपल्यामधला, तो फोटो आपण इथे मीडियासाठी देऊयात। सिनेमाचे दिग्दर्शक, सिनेमाचे निर्माते, डीओपी, सिनेमाचे गाण्याचे गायक प्रसन्नजी कोसंबी, मुरलीधर जी आप भी आएंगे, सुमन जी, या व्यतिरिक्त सिनेमाशी निगडीत